एक एक दोन दोन वया अंतःकरणात ठेवण्यासाठी आपल्याला 5-5 महिने लागतील आकलन होण्यासाठी. इतकी प्रचंड विस्तृत विद्वत्ता. आणि सांगितलं गुरुदेव आपलं सरोवर मशानवत वाटतंय. डोळे भरून आले त्या विद्यार्थ्याचे. का रे? अरे साही तत्वानं परिपूर्ण राजहंस ज्या सरोवरात विलास करतात, क्रीडा करतात, अरे ते मशानवत वाटतंय. गुरुदेव तेच तर तुम्हाला सांगतोय. लक्ष्याला ठाव स्मशानीचं सांगायला. आपला एकही राजहंस नाही. कुठे? एकानं वाघूर लावली आणि ते घेऊन गेला. पर्णकुटीच्या बाहेर साधू आले, मागानं निघत गेले. 50 राजहंस एका जाग्यावर मृत्युमुखी पडलेले होते. पंखही रहित, नुसता शरीराचा सापळा, हाडा मासाचा गोळा, सारी पंख काढून घेतले होते. भरतांचा रथ त्याच रस्त्याने जात होता. राजा भरत खाली उतरले आणि गुरुवर्यांचं दर्शन घेतलं. गुरुदेव प्रणाम. काय करता येते? आमच्या सरोवरातली राजहंस मृत्यू पावलीत. कशानं? कुणीतरी एक शिकारी त्यानं पारधी केली, म्हणजे शिकार केली आणि राजहंसाची पंख काढून नेली आणि हे मृत्युमुखी त्यांची कलेवर त्यांचे पार्थिव इथं पडलेले आहेत. काय भारताची ताकद महाराज, किती मोठी शक्ती. जसं मुक्ताई साहेबांच्या बाबतीत सांगितलं, अरे तुमच्याकडं एकदा समाधी उठल्याच्या नंतर एका प्रेताकडे बघितल्यावर उठून बसतंय. अरे आम्ही ते नुसतं हाड फिरल्यावर कितीतरी उठून बसते. काय ताकद साधूची. पण राजा भरत बघा किती मोठं टोक भरताचं. भरताने यमधर्मांना आमंत्रित केलं. वेगळा यमधर्म. दक्षिणेचा राजा हा वेगळा. या सर्वांना आमंत्रित करून सांगितलं ही राजहंस मृत्यू पावली. ते म्हणले आता काय कराय? एक तर यांना किडे खातील, मुंग्या खात्याल, एखादे हिंस्र पशु उचलून नेतील. राजा भरतानं सांगितलं हे माझ्या प्रांतातल्या एका साधूच्या आश्रमातल्या पवित्र सरोवरातली राजहंस येतं आणि यांना वापस करावं लागतंय. वापस करावं लागतंय. हे बघण्यासाठी इंद्र सुद्धा होता. ऐका परिणाम, ऐका. इंद्राची जयंती नावाची कन्या देण्यात आली एका साधूला. इंद्राची 222 दिवे होते इंद्राच्या गाडीला. आपल्या मंत्र्याला एकच असतो. इंद्राच्या गाडीला 222 दिवे, म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्र. त्याची जयंती नावाची कन्या देण्यात आली. मृत्यूपत्र हातात आलं. यमधर्मानं येऊन सांगितलं आई साहेब अमक्या अमक्या दिवशी मालक जाणार आहेत. पार इंद्रापर्यंत घरानं गेलं. कारण इंद्रानं भोगावती नावाच्या गंगेचं पाणी टाकून शाही तयार केलेली. त्या शाहीची स्वाक्षरी मुद्रा मारल्याशिवाय, ठसा मारल्याशिवाय, स्टॅम्प दिल्याशिवाय वरून महाराष्ट्रातल्या नव्हे पृथ्वीवरल्या कुठल्याही व्यक्तीला मारण्याचं काम यमधर्म करत नाही. आणि इंद्रानं सांगितलं तुम्ही आमच्या जावायला नेता. यमधर्मानं सांगितलं महाराज आम्ही नेत नाही, मृत्यूचं पत्र आमच्या गुमास्त्याकडे तुमचं आलंय. सही कोणाची? इंद्र म्हणला माझीचे. मग एक करता येतं ना तुम्हाला? हे मृत्यूचे पत्र 10 लाख आहेत ना, सगळ्या पत्राच्या खाली आमच्या जावायचं पत्र घाला. यमधर्मानं सांगितलं तुमच्या जावायचं पत्र बऱ्यापैकी देवाईनं वाचिले आणि अमक्या अमक्या दिवशी तुमचे जावाई जाणार आहेत हे बऱ्यापैकी देवाईनं वाचिले. आणि आता जर आम्ही तुमच्या जावायला वाचिलं तर सगळ्यात देवता म्हणत्याल माझ्या साडूल मारू नको, आमच्या मेवणील मारू नको. इथूनच सुरू करते ना. हो माझ्या सासूल मारू नको, माझ्या सासऱ्याला मारू नको. आणि उरलं सुरलं उरलंच प्रेम आईला बापाला मारू नको. उरलं तर बरं का प्रेम. अशी इतकी लोक आम्हाला बेजार करतील. मग आमच्या पदाला काय किंमत आहे? आमच्या काय पदाला किंमत आहे?
इंद्र म्हणला मूर्ख आहेस की काय, राजीनामा. कोण घेणारी माणसं मारायचं पद? इतकं चांगलं पद आहे का ते माणसं मारायचं पद महाराज? बरं त्याला का गाडी आहे का, त्याला आल्या आल्या पपई चिरलेली आहे का, सफरचंद आहे का, केळी येतात का, चांगल्या म्हशीच्या दुधाचा चहा आहे हा का, गरम पाणी आबा प्याला. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर. यमाचा किकरा बहु ताला, यमाचा किकरा बहु कशाची गाडी बसायला न काय बसायला हाल्या, त्याला असती काय जरा जोर अक्कल हाल्याला, त्यो रेड्या बसायला. आणि यमन राजीनामा दिल्यावर इंद्र म्हणला हे पद तर कोणी घेणारच नाही, मग आपण हे पद द्यायचं कोणाला? इंद्रानं सांगितलं परच दिश मारायचा का 2-4 घंट्यानं आधी मार, पण राजीनामा देऊ नको. दृष्टांत संपला. काय काय भोग तर लांब राहिले बापू, लांब राहिले लांब. 222 पद मंत्री ज्याच्याकडे, एकटाच 222 मंत्र एकट्याच्या डोक्यावर. पण जावाई 1 सेकंद भर वाचू शकत नाही इंद्र, 1 सेकंद भर. आणि 50-60 राजहंसाचा थवा मृत्यू पाहून शरीर कुजण्याच्या मार्गावर लागलं होतं, तरी जशाला तसे स्वतःच्या तपावर जिवंत करावा. तपश्चर्या कोणती? तपश्चर्या म्हणजे काय त्यानं यज्ञ केले का, भजन केलंय का, त्यानं ग्रंथ वाचिले, त्याची तपश्चर्या एकच होती. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रजेवर प्रेम करायचं. प्रजेतला एकही माणूस रुष्ट होता कामा नये, असं राजकारण राजा भरताच होतं. म्हणून या देशाला भारत देश नाव त्या भरतामुळे पडलंय. भंगिरेचं ऐकून नाही पडलं, काही तर काही सांगतील. संस्थितो भरताग्रो भय यत् खंडेषु भरतायाम, यत् संस्थितो भरताग्राम देशायाम भारतेषु. म्हणून या देशाला भारत देश नाव. बघा 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि मृत्यूलोकातला राजा भरत, राजहंस सुद्धा त्याच्या म्हणण्याच्या व्यतिरिक्त मरू देत नाही. इतकी सत्ता ज्याच्या जीवनात आहे त्याचं सुद्धा शरीर ठराविक जागेवर नेऊन स्थापित केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात झाला प्रेतरूप शरीराचा बाब, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप
लक्ष्यला ठाव स्मशानीचा जावं लागलं भरताला. तद्वज्ञायानं स्वर्गीय सत्यलोकवासी कैलासवासी गोलोकवासी वैकुंठवासी ज्ञानदेव गोपाळराव लगड दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि ज्ञानदेव लगडांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली. निरोप दक्षिणेच्या मालकाचा मानावा लागतो. खालच्याचा माना न माना तर ज्याच्या त्याच्या मनाचा मोठेपणा म्हणा की आडमुठपणा म्हणा की नालायकपणा म्हणा की फुगीरपणा म्हणा की बुजदिलपणा म्हणा खालचा. पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप मात्र पैशावाल्यालाही मानावा लागतोय, खुर्चीतल्यालाही मानावा लागतोय. त्याच्या खुर्चीचा कोणी विचार करीत नाही, ते तिथंच राहते खुर्चीत. मग तेथे नचले काही सत्ता तुम्हाला राहेल ठाई ते ठाई पुढे संगीता जाईल ग्वाही लोका म्हणता येय मात्या सत्ता तुम्हाला राहेल ठाई पुढे संगीता जाईल खुर्ची सोडावं लागते आबाईतली. बघा स्वर्गीय ज्ञानदेव लगडांना त्यांच्या पुण्यस्मरणाकरता तुम्ही इतकी आटाआटी केली. बोला बोलिलं, मला बोलिलं, यांना बोलिलं, हे मागचे गानगंधर्व बोलिले, एवढा मोठा मंडप, साऊंड सिस्टीम किती लावलं किती लावलं किती लावलं किती लावलं. पण तुम्ही 10 रुपयाची तरी गादी पेटून देताना टाकली का? तुम्ही 1 कोटीची टाकली असती. पण शास्त्र आणि वेद पुराण पेटीत आणि गादी टाकायला नकार देते. आहे तोपर्यंत वाटेल ते केलं असेल, गेल्यावरही तुम्ही वाटेल ते करता. पण नेऊन कुठं झोपिलंय? नेवने निजविती स्मशाने 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 मानस जाळी ते ठिकाणी मानस जाळी ते ठिकाणी नेवणे जविती स्मशाने नेवणे जविती स्मशाने मानस जाळी ते ठिकाणी मानस जाळी ते ठिकाणी नेवणे जविती स्मशाने कुठं नेऊन निजवलाय तुम्ही? नेवोनी निजविती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी. तुमच्यावर विरोध करतोय प्रदीपराव आणि विनोदराव, हे पुत्र आहेत ना 2. मी यांच्यावर विरोध करतोय हा भाग सोडून द्या. मी मेल्यावर सुद्धा माझं कट्ट तुमच्यासारखंच करणार आहे. निसर्गाचा नियम आहे. आपण ज्यांच्यासाठी एवढं करतो त्याला बाहेर कोण काढतंय? काढा काढा म्हणती आती झाला भूमी भार 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 काढा काढा
गावांना बाहेर इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळे जण ज्याची तुझा गुलती ते तो मोकाली ती आरती ते तो मोकाली ती आरती ते तो मोकाली ती ही सगळी लोक शेवटच्या वेळेला मोकलून देतात. सांडोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. एक जण म्हणला आमचे 6 पाहुणे मंत्री आहेत फक्त फुकायला येते. ते 6 नाही जितके मंत्री तितके तू येत पाहुणे तरी तू मेल्यावर फुकायला येते. सोडविना राजा देशीचा चौधारी आणि का सोयरी भली भाली आणि का सोयरी भली भाली आणि का सोयरी भली भाली सोडविना राजा देशीचा चौधारी आणि का सोयरी भली भाली आणि का सोयरी भली भाली हे गिरगावकर लिखिते काय का गांजा कसम लिखितम. देहूतल्या मालकांचं वाक्य सोडविना राजा देशीचा चौधरी. महाराज मशानात वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी ज्ञानदेव लगडांना मशानात त्यांच्यासाठी ती जागा आरक्षित केली न्यावंच लागलं. आता काही केल्या चित्राच्या व्यतिरिक्त ते बघायला भेटत नाहीत. आळंदीतल्या मालकांचं एक वाक्य कापुराचा कलेवर घातला करंडा कापुराचे कलेवर घातला करंडा देखी नवरे हुंडा पाहावयाची पाहावयाची देखी नवरे हुंडा पाहावयाची सगळ्याचं समाधान करतो. आजच्या दिवस मोहरब लावून आटरून घेतो. आज का दिन तुम्हारे नाम. कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. हे शरीर कापूर नाही. मगाशी पुरावा दिला याचा झाला भूमिभार वजन वाढत नाही पण याची दुर्गंधी जिवंत माणसांना घातक ठरती. म्हणून घरातली लोक याला काढा म्हणतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. लक्ष याला ठाव स्मशानीचा. मशानात नेलं की मग भडाग्नी नावाचा अग्नी भडाग्नी मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. एकदा पेटवलं की काम संपलं.